गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड्स आणि याच्यामध्ये आपण सेकंड पार्ट पाहतोय कार्बोक्झिलिक ॲसिड्स. कार्बोक्झिलिक ॲसिड्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड्स आणि याच्यामध्ये दोन केमिकल रिएक्शन्स आपण ऑलरेडी कंप्लीट केलेत आणि आपण थर्ड केमिकल रिएक्शन पाहतोय रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ COH बॉन्ड. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ COH बॉन्ड याच्यामध्ये आपण टोटल 4 रिएक्शन्स पाहतोय आणि लास्ट लेक्चरला आपण याच्यामधल्या 2 रिएक्शन कंप्लीट केलेत आणि आज आपण पाहतोय याच्यामधली थर्ड रिएक्शन फॉर्मेशन ऑफ अनहायड्रेट. कार्बोक्झिलिक ॲसिडपासून आपल्याला काय प्रिपेअर करायचे तर अनहायड्रेट प्रिपेअर करायचे. ॲसिड अनहायड्रेट्स, फॉर्मेशन ऑफ अनहायड्रेट. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला कार्बोक्झिलिक ॲसिडला हीट करायचं आहे. कार्बोक्झिलिक ॲसिड RC डबल बॉन्ड OOH ह्या कार्बोक्झिलिक ॲसिडला आपल्याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे. त्यासोबत हीट करायचं आहे, एकतर आपण इथे H2SO4 यूज करू शकतो, सल्फ्युरिक ॲसिड, किंवा आपण इथं यूज करू शकतो P2O5 म्हणजे फॉस्फरस पेंटॉक्साइड. नीटले शेड काय करायचं आपल्याला कार्बोक्झिलिक ॲसिडला हीट करायचं आहे. कशासोबत हीट करायचं आहे, H2SO4 किंवा P2O5 दोन्हीपैकी कोणताही एक यूज केला तरीही चालतो. आता नीटले शेड आपल्याला प्रिपेअर करायचं आहे अनहायड्रेट. त्यासाठी आपल्याला कार्बोक्झिलिक ॲसिडचे किती मॉलिक्युल्स यूज करावे लागतात तर आपल्याला 2 मॉलिक्युल यूज करावे लागतात. दिस इज फर्स्ट मॉलिक्युल. मी इथे लिहितोय सेकंड RC डबल बॉन्ड OOH. दिस इज सेकंड मॉलिक्युल ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. दिस इज फर्स्ट मॉलिक्युल अँड दिस इज सेकंड मॉलिक्युल. फक्त काय करायचं आहे, डिहायड्रेशन करायचं, इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय तर रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्युल. याचा H घ्या आणि याचा OH, किंवा याचा H याचा OH घातला तरीही चालतो. काय रिमूव्ह झाला, हा H आणि हा OH, H2O रिमूव्ह झाला, H2O प्लस शिल्लक करायला सांगायचं. इथे शिल्लक करायला RC डबल बॉन्ड O शिल्लक राहिलं. ओके, RC डबल बॉन्ड O. आता सांगा ह्या ओला काय अटॅच करायचा, ह्या ओला अटॅच करायचा हा C डबल बॉन्ड O आणि त्याला पुढे अटॅच आहे R म्हणजेच OC डबल बॉन्ड OR and this is called अनहायड्रेट, किंवा आपण याला म्हणू शकतो ॲसिड अनहायड्रेट. समजले सर्वांना, एकदम इझी आहे. जर तुम्हाला कार्बोक्झिलिक ॲसिड दिसला आणि ॲरोवरती जर हीट केलेला असेल आणि त्याच्यासोबत जर H2SO4 किंवा P2O5 यापैकी जर एक दिला असेल तर याचा अर्थ काय करायचं, आपल्याला इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन करायचं. इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन केल्यानंतर कोणता कंपाऊंड आपल्याला मिळतो, ॲसिड अनहायड्रेट. एकदम इझी आहे. कार्बोक्झिलिक ॲसिड्स ऑन हिटिंग विथ H2SO4 और P2O5 टू गिव्ह करस्पॉन्डिंग ॲसिड अनहायड्रेट. एकदम इझी आहे. कधी कधी तुम्हाला इथं एकच कार्बोक्झिलिक ॲसिड देतात. आलं लक्षात, जर एकच कार्बोक्झिलिक ॲसिड दिला, ॲरोवरती हीट असेल आणि ह्या दोन्हीपैकी एक दिलेला असेल तर इथं एक कार्बोक्झिलिक ॲसिड घ्यायचं नाही, इथे किती घ्यायचे, 2. आलं लक्षात. त्यानंतर आपण याच्यामध्ये एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल फर्स्ट आपण घेऊया ॲसिटिक ॲसिड. आरच्या ठिकाणी फक्त मिथाइल ग्रुप लिहा, CH3 C डबल बॉन्ड OOH. दिस इज फर्स्ट ॲसिटिक ॲसिड. मी इथे लिहितोय सेकंड ॲसिटिक ॲसिड. तुम्ही रिएक्शन अशी लिहिली तरी चालेल. दिस इज सेकंड मॉलिक्युल ऑफ ॲसिटिक ॲसिड. दिस इज फर्स्ट मॉलिक्युल, दिस इज सेकंड मॉलिक्युल ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं IUPAC नेम काय सांगा, इथेनॉइक ॲसिड. याला आपल्याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे. कशासोबत हीट करायचं आहे, ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक घ्या. फॉर एक्झाम्पल P2O5. सांग काय रिमूव्ह करायचं तर याच्यामध्ये फक्त वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण याचा OH घेतला आणि याचा आपण H घेतला तर काय रिमूव्ह होणार सांगा, H2 रिमूव्ह होणार. H2O प्लस शिल्लक राहिलं CH3 C डबल बॉन्ड O, परत पुढे हा O C डबल बॉन्ड O CH3. नीटले शेड CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 and this is called acetic anhydride. This is called acetic anhydride. Acetic anhydride तयार झाला. ॲसिटिक ॲसिड ऑन हिटिंग विथ P2O5 टू गिव्ह ॲसिटिक अनहायड्रेट. आता नीटले शेड इथं कंडेन्स फॉर्म्युला तुम्ही कसं करणार, इथे मी तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला दाखवतोय. ॲसिटिक अनहायड्रेटचा CH3CO होल ट्वाइस O. नीटले शेड हा CH3 C डबल बॉन्ड O.
CH3 C डबल बॉन्ड ओ किती आहेत सांगा. ह्या ऑक्सिजनला हे CH3 C डबल बॉन्ड ओ किती अटॅच आहेत, 2 अटॅच आहेत. ते आपण ब्रॅकेटमध्ये लिहिले आणि नंतर हा ऑक्सिजन हा झाला त्याचा कंडेन्स फॉर्म्युला. किंवा हेच कधी कधी असं लिहितात AC2O. तुम्हाला नीट एक्झाममध्ये आणि जे मीन्स एक्झाममध्ये ॲसिटिक अनहायड्रेट एकतर असं लिहिलेलं दिसेल किंवा मग असा लिहिलेलं दिसेल. AC म्हणजेच काय, ॲसिटिल ग्रुप आहे हा. CH3CO म्हणजे AC किती आहेत, 2 आहेत. AC2O म्हणजेच काय, ॲसिटिक अनहायड्रेट. समजलं. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड आपण घेऊया बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड आता नीट लक्षात द्या. मी तर काय करतो, तो मला फक्त एकच मॉलिक्यूल देतो इथं. बेन्झोइक ॲसिडचा एकच मॉलिक्यूल COOH आणि ॲरोवरती मी लिहितो हीट P2O5. मला सांग इथे कंपाऊंड कोणता तयार होईल. आता इथे तुम्हाला बेन्झोइक ॲसिड एकच दिला आहे, पण ॲरोवरती काय लिहिलं आहे, हीट आणि P2O5 लिहिलं आहे, म्हणजे फॉस्फरस पेंटॉक्साइड लिहिलं आहे. तर काय करायचं, हे 2 मॉलिक्यूल घ्यायचे. जसे आपण ॲसिटिक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल घेतले सेम त्या टाईप बेन्झोइक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल घ्यायचे. मग कोणता कंपाऊंड तयार होईल सांगा. तर आपल्याला कंपाऊंड मिळेल बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O बेन्झीन रिंग. तर आपल्याला मिळेल हा कंपाऊंड. समजलं सर्वांना. तर बेन्झोइक ॲसिडचा एक मॉलिक्यूल नाही घ्यायचा आहे. बेन्झोइक ॲसिडचे किती घ्यायचे, 2 घ्यायचे. पण तुम्हाला नीट एक्झाममध्ये जे मीन्स एक्झाममध्ये कधी कधी बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा एकच मॉलिक्यूल देतात ॲसिडचा आणि ॲरोवरती हे लिहिलं जातं. तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे आपल्याला 2 मॉलिक्यूल घ्यायचे आणि याच्यामधून आपल्याला इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन करायचं आहे. म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळतो, अनहायड्राइड. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज बेन्झोइक अनहायड्राइड. The name of this compound is benzoic anhydride plus H2O. सांग कंपाऊंड कोणता हा, दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. समजलं सर ना. हा एक मॉलिक्यूल नाही, हे किती मॉलिक्यूल्स आहेत, 2. आता मी तुमच्या माहिती म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथं 2 लिहितोय. समजलं सर ना. 2 बेन्झोइक ॲसिड्स ऑन हिटिंग विथ P2O5 2 गिव्स बेन्झोइक अनहायड्राइड. नीट एक्झाममध्ये जे मीन्स एक्झाममध्ये एकच मॉलिक्यूल दिलेला असतो. नोट करा हे. याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल आहे थॅलिक ॲसिड. थॅलिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय, एक्झाम्पल थर्ड थॅलिक ॲसिड. थॅलिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय आहे, बेन्झीन रिंग काढायचे आहे आणि बेन्झीन रिंगला फर्स्ट काय अटॅच करायचा, COOH ग्रुप अटॅच करायचा आहे. COOH त्याच्या ॲडजस्टंटला लगेच दुसरा COH ग्रुप अटॅच करायचा आहे, म्हणजे ऑर्थो पोझिशनला. दिस इज कॉल्ड थॅलिक ॲसिड. हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता आहे, थॅलिक ॲसिड. दिस इज कॉल्ड थॅलिक ॲसिड. आपण पाहिले पहा कॉमन नेममध्ये आपण पाहिलं होतं कॉमन नेम ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. जर 2 COH म्हणजे जर तुम्ही हा COH कन्सिडर केला, सेकंड COH जर ऑर्थो पोझिशन असेल तर थॅलिक ॲसिड, मेटा पोझिशन असेल तर आयसोथॅलिक ॲसिड आणि पॅरा पोझिशनला असेल तर टेरिप्थॅलिक ॲसिड. हे आपण कॉमन नेममध्ये पाहिलं होतं. दिस इज थॅलिक ॲसिड. हा जो COH आहे तो COH अजून आपण असं लिहू शकतो COH C डबल बॉन्ड OOH. ओके, C डबल बॉन्ड OOH. दिस इज COH. हा पण COH आपण असं लिहू शकतो C डबल बॉन्ड OOH. ओके, याला सिम्पली तुम्ही हीट जरी केलं, याला तुम्ही सिम्पली हीट जरी केलं तरी काय होतं, डिहायड्रेशन. पण हे जे डिहायड्रेशन आहे ते कोणतं आहे, इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. इंट्रामॉलिक्युलर म्हणजे काय, तर एकाच मॉलिक्यूलमधून जेव्हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन म्हणतो. याच्यामधून डिहायड्रेशन करा, हा H आणि हा OH काय रिमूव्ह झाला सांगा, H2O रिमूव्ह झाला. हा रिमूव्ह झाला H2O प्लस सांगा आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळाला, बेन्झीन रिंग ॲज इट इज. बेन्झीन रिंग ॲज इट इज. पुढे सांगा इथे काय राहिलं, C डबल बॉन्ड O. ह्या C डबल बॉन्ड ओला पुढे काय अटॅच आहे, हा ऑक्सिजन. तो मी ऑक्सिजन इथे लिहितोय. ओके, त्यानंतर इथे काय अटॅच आहे पहा, इथे अटॅच आहे C डबल बॉन्ड O. आता नीट लक्षात, हा H आणि हा OH रिमूव्ह झाला आहे, H2O रिमूव्ह झाला आहे. मग ह्या Cमध्ये आणि ह्या Oमध्ये काय तयार होतो, बॉन्ड तयार होतो. ह्या Cमध्ये आणि ह्या Oमध्ये बॉन्ड तयार होतो अँड दिस इज कॉल्ड अनहायड्राइड. आता हा जो अनहायड्राइड आहे तो कोणता आहे, थॅलिक अनहायड्राइड. दिस इज कॉल्ड थॅलिक अनहायड्राइड. थॅलिक ॲसिडपासून जो अनहायड्राइड तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, थॅलिक अनहायड्राइड. आणि याला आपण काय म्हणतो, इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. आपण पाठीमागचे जे 2 एक्झाम्पल्स पाहिले होते ते 2 कोणते ते, इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन आणि हे कोणतं आहे, इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. कारण एकाच मॉलिक्यूलमधून काय रिमूव्ह झालं आहे, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला आहे, त्यामुळे याला म्हणायचं इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. समजले सरांना. थॅलिक ॲसिड ऑन हिटिंग गिव्स थॅलिक अनहायड्राइड. याला सिम्पली तुम्ही हीट जरी केलं तरी काय होतो,
वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि आपल्याला काय मिळतो अनहायड्रेट. कोणता? फॅरिक अनहायड्रेट. समजले सर्वांना? नोट करा हे. क्लेवेज ऑफ COH बॉन्ड याच्यामधली फोर्थ रिएक्शन आहे रिएक्शन विथ अमोनिया. आपल्याला काय करायचं आहे? कार्बोक्झिलिक ॲसिडची रिएक्शन अमोनियासोबत करायचे. पहा, कार्बोक्झिलिक ॲसिड आपण जनरली कसं लिहितो? RC डबल बॉन्ड OOH. दिस इज कार्बोक्झिलिक ॲसिड. ओके. प्लस याची रिएक्शन करायचे आहे अमोनियासोबत NH3. दिस इज रिव्हर्सिबल रिएक्शन. ही जी रिएक्शन आहे ती रिएक्शन कोणती आहे? रिव्हर्सिबल रिएक्शन. हां, नायट्रोजन ॲटमवरती काय असते? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता नीट लक्षात ठेवा, हा बेस म्हणून ॲक्ट होतोय आणि हा ॲसिड आहे. हा बेस आहे कारण नायट्रोजन ॲटमवरती काय? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. हा ॲसिड आहे, हा बेस आहे. काय तयार होणार? सॉल्ट तयार होणार. फर्स्ट काय तयार होणार? सॉल्ट. कसं तयार होणार? पहा, हा NH3 आणि हा H काय तयार होणार? NH4 तयार होणार. पहा नीट लक्षात ठेवा, हा H आहे आणि हा NH3 आहे. काय तयार होईल सांगा? NH4 तयार होईल. पहा इथे मी लिहितोय RC डबल बॉन्ड O काय तयार होईल? NH4. हा H आणि हा NH3 काय तयार होईल? NH4. आता ते नायट्रोजनची व्हॅलेन्सी 4 झाली, त्यामुळे Nवरती पॉझिटिव्ह चार्ज, मग ह्या ओवरती चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज. अँड दिस इज कॉल्ड अमोनियम. दिस इज कॉल्ड अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. फर्स्ट आपल्याला काय मिळतो? अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड मिळतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही कार्बोक्झिलिक ॲसिडची रिएक्शन जर तुम्ही अमोनियासोबत केली, NH3 सोबत केली, तर फर्स्ट काय तयार होतो? अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड तयार होतो. नंतर फक्त याला काय करायचं आहे? हीट करायचं आहे. फक्त याला काय करायचं आहे? हीट करायचं आहे. आणि हीट केल्यानंतर याच्यामधून काय होतं? डिहायड्रेशन होतं. याच्यामधून काय होतं? डिहायड्रेशन म्हणजेच रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. पहा, ह्या NH4 प्लसमध्ये टोटल 4 हायड्रोजन आहेत. यातले 2 हायड्रोजन घ्या आणि हा ऑक्सिजन घ्या. 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय रिमूव्ह होणार? H2 रिमूव्ह होणार. प्लस शिल्लक करायला पाहिजे RC डबल बॉन्ड O आणि इकडे शिल्लक करायला फक्त NH2 शिल्लक राहिलं, कारण 2च हायड्रोजन फक्त रिमूव्ह झालेत. 2 हायड्रोजन आहेत तिथं आणि हा एक नायट्रोजन. म्हणजे ह्या सेला काय अटॅच करायचा? N आणि याच्यातले राहिलेले 2 हायड्रोजन म्हणजेच NH2. म्हणजे काय तर पहा, RC डबल बॉन्ड O NH2 अँड द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज अमाइड. कोणता कंपाऊंड तयार झाला? अमाइड हा कंपाऊंड तयार झाला आहे. जर आपल्याला कार्बोक्झिलिक ॲसिडपासून अमाइड तयार करायचं असेल तर काय करायचं? कार्बोक्झिलिक ॲसिडची रिएक्शन फर्स्ट अमोनियासोबत करायची. आपल्याला फर्स्ट मिळेल अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड आणि नंतर याला हीट केले तर याच्यामधून डिहायड्रेशन होईल आणि आपल्याला फायनली कोणता कंपाऊंड मिळेल? अमाइड मिळेल. आता पहा चेंजेस कशामध्ये झालेत. पहा, हा जो OH ग्रुप आहे हा OH ग्रुप रिमूव्ह झाला आहे आणि त्या ठिकाणी कोणता ग्रुप अटॅच झाला आहे? NH2 ग्रुप अटॅच झाले. समजलं सर्वांना? त्यानंतर आपण पाहूया एक्झाम्पल्स. एक्झाम्पल फर्स्ट. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, आपण घेऊया फर्स्ट ॲसिटिक ॲसिडचं एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड OOH. ओके. दिस इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड. दिस इज कॉल्ड इथॅनॉइक ॲसिड. IUPAC नेम इथॅनॉइक ॲसिड. फर्स्ट आपण रिएक्शन करतोय अमोनियासोबत NH3. दिस इज रिव्हर्सिबल रिएक्शन. काय होणार? नायट्रोजन ॲटमवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. हा H आणि हा NH3 काय तयार करता? NH4 तयार करायचा. CH3 पुढे C डबल बॉन्ड O NH4 O मायनस NH4 प्लस. NH4 म्हणजेच काय? NH4 प्लस म्हणजेच काय? अमोनियम. दिस इज कॉल्ड अमोनियम. आणि हा जो पार्ट आहे तो पार्ट कोणता आहे? ॲसिटेट. काय तयार झालं? अमोनियम ॲसिटेट. नंतर काय करायचं? अमोनियम ॲसिटेटला हीट करायचं आहे. हीट केल्यामुळं काय होणार? डिहायड्रेशन. याच्यामध्ये 2 H घ्या आणि हा ऑक्सिजन काय रिमूव्ह होणार आहे? H2O रिमूव्ह होणार आहे आणि आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळणार आहे? CH3C डबल बॉन्ड O. इथे काय अटॅच होणार आहे? NH2 अँड दिस इज कॉल्ड ॲसिटाअमाइड. दिस इज कॉमन नेम. ॲसिटाअमाइड हे कॉमन नेम आहे. इथं IUPAC नेम काय लिहिणार? टोटल किती कार्बन आहेत? 2 कार्बन असणारं वर्ड रूट काय? इथ. पुढे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE. हे E रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी काय लिहायचं? अमाइड. कारण फंक्शनल ग्रुप कोणता आहे? C डबल बॉन्ड O NH2 अमाइड आहे. मग याचं IUPAC नेम काय झालं? इथॅनॉमाइड. एकदम इझी आहे. इथेनॉइक ॲसिड ऑन रिएक्शन विथ अमोनिया टू गिव्ह फर्स्ट अमोनियम ॲसिटेट विच ऑन हिटिंग गिव्ह ॲसिटामाइड ऑर इथेनामाइड. एकदम इझी आहे. हा OH निघून जातो आणि त्या ठिकाणी कोणता ग्रुप अटॅच होतो? NH2 ग्रुप अटॅच होतो. त्यात याच्यामध्ये पहा एक्झाम्पल सेकंड बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिडचं स्ट्रक्चर काय? बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला आपण काय अटॅच करतो?
C double bond O OH. This is called benzoic acid. Okay, benzoic acid प्लस याची रिएक्शन करायची अमोनियासोबत. दिस इज रिव्हर्सिबल रिएक्शन. काय होणार, हा H आणि हा NH3 काय तयार होणार, NH4 तयार होणार. हां, बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होणार, C डबल बॉन्ड O O NH4 O मायनस NH4 प्लस. दिस इज कॉल्ड NH4 प्लस आहे, याला आपण काय म्हणतो, अमोनियम. अमोनियम. आणि हे जे राहिलेलं स्ट्रक्चर आहे ते कोणतं आहे, बेन्झोएट. बेन्झोएट, अमोनियम बेन्झोएट तयार झाला. नंतर याला फक्त काय करायचं आहे, हीट करायचं आहे. हीट केल्यामुळे काय होणार, डिहायड्रेशन. हीट केल्यामुळे काय होणार, डिहायड्रेशन. हा H2 आणि हा O, H2 रिमूव्ह करा. H2 रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळेल, हे बेन्झीन रिंग ॲज इट इज राहणार आहे. पुढे C डबल बॉन्ड O ॲज इट इज. इथे शिल्लक राहिलं NH2 शिल्लक राहिलं NH2 अँड दिस इज कॉल्ड बेन्झामाइड. दिस इज कॉल्ड बेन्झामाइड. एकदम इझी आहे. पहा काय झालं, फक्त OH रिमूव्ह झाला आहे आणि त्या ठिकाणी NH2 ग्रुप फक्त अटॅच झाला आहे. दिस इज कॉल्ड बेन्झामाइड. बेन्झोइक ॲसिड ऑन रिएक्शन विथ अमोनिया टू गिव्स फर्स्ट अमोनियम बेन्झोएट विच ऑन हिटिंग गिव्स बेन्झामाइड. समजलं सर्वांना. जर आपण कार्बोक्सिलिक ॲसिडची रिएक्शन अमोनियासोबत केली तर काय होतं, फक्त OH रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी NH2 ग्रुप अटॅच होतो. म्हणजेच काय मिळतो, आपल्याला अमाइड मिळतो. अजून एक आपण याच्यामध्ये एक्झाम्पल पाहणार आहेत. हे फर्स्ट नोट करा. हां, झालं सर्वांचं नोट करून. हे याच्यामध्ये आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल आहे थॅलिक ॲसिड. वॉट इज द स्ट्रक्चर ऑफ थॅलिक ॲसिड. झालेलं आपल्याला हे. थॅलिक ॲसिड म्हणजे काय सांगा. हां, एक्झाम्पल थर्ड. थॅलिक ॲसिड म्हणजे बेन्झीन काढायचं आहे. बेन्झीनला काय अटॅच करायचं आहे, COOH ग्रुप. ह्या COHला पहा, हा COH अजून आपण असं लिहू शकतो ना, C डबल बॉन्ड O OH. याच्या ॲडजेसंटलाच काय करायचं आहे, दुसरा COH ग्रुप अटॅच करायचा आहे. दोन COH ग्रुप हे बेन्झीनला कशा आहेत, ॲडजेसंट अटॅच आहेत. अँड दिस इज कॉल्ड थॅलिक ॲसिड. दिस इज कॉल्ड थॅलिक ॲसिड. पहा, थॅलिक ॲसिडची आपण रिएक्शन करतो आहे अमोनियासोबत प्लस NH3 प्लस NH3. ही रिएक्शन कशा आहे, रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. आता नीट लक्षात, तुम्हाला ॲरोवरती काय देतात, फक्त NH3 देतात. किती, एकच NH3. पण थॅलिक ॲसिडमध्ये जर तुम्ही पाहिला तर दोन COH ग्रुप आहेत. जर 2 COH ग्रुप असतील तर अमोनियासुद्धा आपल्याला किती यूज करावं लागतील, 2. याच्यासाठी एक आणि याच्यासाठी एक. आलं लक्षात. पण तुम्हाला हे 2 NH3 असं कधीही देत नाहीत. काय तयार होईल पहा, हा NH, हा H आणि हा NH3 काय तयार होईल, NH4 तयार होईल. बेन्झीन रिंग ॲज इट इज. हां, C डबल बॉन्ड O, हा O NH4 आणि एक NH3 आपल्याला याच्यासाठी लागेल. म्हणजेच काय तयार होईल तर C डबल बॉन्ड O O NH4. ओके, O मायनस NH4 प्लस O मायनस NH4 प्लस. अँड दिस कंपाऊंड इज नोन ॲज NH4 प्लस आहे, त्यामुळे काय लिहायचं, अमोनियम. दिस इज कॉल्ड अमोनियम थॅलेट. दिस इज कॉल्ड अमोनियम थॅलेट. कोणता कंपाऊंड तयार झाला, अमोनियम थॅलेट. नंतर याला काय करायचं, हीट करायचं आहे. नंतर काय करायचं, याला सिम्पली हीट करायचं आहे. हीट केल्यामुळे काय होतं, आत्ताच आपण पाहिले, हीट केल्यामुळे काय होतं, डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आता मला तुम्ही सांगा की याच्यामध्ये किती वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतील, तर 2 होतील. पहा, इथे एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आणि इथे एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. म्हणजे किती वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाले, तर 2 वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाले. समजलं सर्वांना. हे 2 वॉटर मॉलिक्यूल कसे रिमूव्ह झाले, ते एक याच्यामधून झाला आणि एक याच्यामधून झाला. एकदम इझी आहे. शिल्लक राहिले तर सांगा. पहा, बेन्झीन तर ॲज इट इज आहे. पुढे C डबल बॉन्ड O, इथे काय अटॅच होणार, NH2. पुढे C डबल बॉन्ड O NH2. समजलं सर्वांना. एकदम इझी आहे ना हे. पहा, बेन्झीनला काय अटॅच आहे, C डबल बॉन्ड O NH2. इथे पण काय अटॅच आहे, C डबल बॉन्ड O NH2. अँड दिस कंपाऊंड इज नोन ॲज थॅलॅमाइड. दिस कंपाऊंड इज नोन ॲज थॅलॅमाइड. नीट लक्षात. कोणतं कंपाऊंड तयार झालं आहे, थॅलॅमाइड कंपाऊंड तयार झालं आहे. पहा, हे 2 OH रिमूव्ह झालेत आणि त्या ठिकाणी हे 2 NH2 ग्रुप अटॅच झाले. समजले सर्वांना. आता त्यानंतर हा जो थॅलॅमाइड आहे तो मी ॲज इट इज पुढे लिहितो आहे, थॅलॅमाइड. C डबल बॉन्ड O NH2, C डबल बॉन्ड O NH2.
दिस इज कॉल्ड थॅलेमाइड. दिस इज कॉल्ड थॅलेमाइड. ह्या थॅलेमाइडला परत काय करायचं, स्ट्रॉंग हिटिंग करायचं. याला परत आपण काय करतोय, परत स्ट्रॉंग हीट करतोय, स्ट्रॉंग हिटिंग. आता स्ट्रॉंग हिटिंग केल्यामुळे काय होणार, ह्या थॅलेमाइडमधून अमोनिया मॉलिक्यूल बाहेर पडणार. कोणता मॉलिक्यूल, अमोनिया मॉलिक्यूल. अमोनिया म्हणजेच NH3. पहा आता हा NH3 कसा रिमूव्ह होतो. पहा हा जो NH2 आहे, नीट लक्षात, ह्या दोन्हीपैकी कोणताही एक घ्या तुम्ही, नो प्रॉब्लेम. समजा हा जो NH2 आहे तुम्ही असा लिहिला NH. समजलं सर्वांना. पहा इथे जो NH2 होता तुम्ही असा लिहिला आहे NHH, म्हणजे ह्या नायट्रोजनला हे दोन हायड्रोजन अटॅच आहेत, म्हणजे हा पण NH2चा आहे. आता होणार काय पहा, जेव्हा आपण थॅलेमाइडला स्ट्रॉंग हीट करतो त्यावेळेस अमोनिया मॉलिक्यूल बाहेर पडतो. कसा, पहा हा NH2 आणि याचा H, हा NH2 आणि हा H काय रिमूव्ह झाला, NH3 रिमूव्ह झाला. शिल्लक करायला पाहिजे तर शिल्लक करायला बेन्झिन रिंग. नीट लक्ष द्या, शिल्लक करायला बेन्झिन रिंग, बेन्झिन रिंग. इथे शिल्लक करायला C डबल बॉन्ड ओ. नीट लक्ष द्या, C डबल बॉन्ड ओ. C डबल बॉन्डला पुढे काय अटॅच आहे, NH अटॅच आहे. काय अटॅच आहे, NH अटॅच आहे. त्यानंतर इथे शिल्लक करायला, तर इथे शिल्लक राहिला C डबल बॉन्ड O. ओके, समजते सर्वांना. आता काय होईल सांगा, याचा NH2 आणि याचा H रिमूव्ह झाला आहे, म्हणजे हा NH3 रिमूव्ह झाला आहे. मग ह्या Cमध्ये आणि ह्या NHमध्ये काय तयार होईल, बॉन्ड तयार होईल. ह्या Cमध्ये आणि ह्या NHमध्ये बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला हा मेन कंपाऊंड मिळेल. अँड दिस कंपाऊंड इज नोन ॲज थॅलेमाइड. हा थॅलेमाइड आहे आणि हा थॅलेमाइड आहे, दोन्ही कंपाऊंड वेगवेगळे, स्पेलिंग वेगवेगळे. पहा हा कोणता आहे, थॅलेमाइड आहे, आणि हा कोणता आहे, थॅलिमाइड. समजले सर्वांना, स्पेलिंगमध्ये डिफरन्स आहे. हा पुढे आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला हा कंपाऊंड यूज करायचा आहे, कोणता, थॅलिमाइड. समजले सर्वांना, हे नोट करा. केमिकल रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये आता आपण फोर्थ रिएक्शन पाहतोय, रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप. COOH ग्रुप म्हणजेच कोणता ग्रुप असतो, कार्बोक्सिल ग्रुप. ही आपली फोर्थ रिएक्शन आहे. आपण फर्स्ट रिएक्शन कोणती पाहिली, ॲसिडिटी. सेकंड रिएक्शन कोणती पाहिली, रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड. थर्ड रिएक्शन आपण कोणती पाहिली, रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ COH बॉन्ड. आणि आता आपण 4 नंबर रिएक्शन पाहतोय, रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप, दॅट इज कार्बोक्सिल ग्रुप. ओके, तर याच्यामध्ये आपण 2 रिएक्शन पाहतोय. त्यामध्ये फर्स्ट रिएक्शन आहे रिडक्शन. कोणती रिएक्शन आहे, रिडक्शन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करायचं आहे. एकदम इझी आहे. ऑलरेडी आपण ही रिएक्शन प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये पाहिलेली आहे. रिडक्शन कशाचं रिडक्शन करायचं आपल्याला, तर कार्बोक्सिलिक ॲसिडचं, RCOOH. दिस इज कॉल्ड कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शनसाठी आपण काय करतोय, एक स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट यूज करतोय. कारण रिडक्शन करण्यासाठी आपल्याला काय लागतात, रिड्युसिंग एजंट लागतात. आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट यूज करायचा. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट काय यूज करतोय, एक स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, कोणता, LiAlH4 म्हणजेच लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, किंवा आपण इथे यूज करू शकतो और B2H6. B2H6 म्हणजेच काय, डायबोरेन. ओके, एकतर आपण LiLH4 यूज करू शकतो किंवा B2H6 फॉलोड बाय काय करायचं, हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस कसं लिहितो आपण, H3O+. आणि काय करायचं आपल्याला, फक्त हा जो COOH ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन हे CH2OH मध्ये करायचं फक्त. ऑलरेडी आपण पाहिलं हे. पहा काय करायचं आहे, CH2OH मध्ये कन्वर्जन करायचं आहे. चेंज कशामध्ये झालं आहे पहा, R ॲज इट इज आहे. COH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2OH अँड दिस इज कॉल्ड प्रायमरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे हा, प्रायमरी अल्कोहोल आहे. बिकॉज OH ग्रुप इज अटॅच टू 1 डिग्री कार्बन ॲटम. एकदम इझी आहे. कार्बोक्सिलिक ॲसिड ऑन रिडक्शन विथ LiAlH4 और B2H6 टू गिव्स प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे तुम्ही कोणत्याही कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन केल्यानंतर काय तयार होतो, प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. R आपला कितीही स्मॉल असू द्या किंवा कितीही लार्ज असू द्या, त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. आपल्याला फक्त काय करायचं, हा जो COH ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन फक्त कशामध्ये करायचं, CH2OH मध्ये. ओके, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे CH3 पुढे COOH. दिस इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड. दिस इज कॉल्ड इथॅनॉइक ॲसिड. रिडक्शन करायचं आहे दोन्हीपैकी एक रिएजंट आपण इथे लिहूया. फॉर एक्झाम्पल
LiAlH4 फॉलोड बाय हायड्रोलायसिस H3O प्लस. काय करायचं आपल्याला, ह्या COHचं कन्वर्जन फक्त कशामध्ये करायचं, CH2OH मध्ये. पहा मी इथे लिहितोय CH3CH2OH. दिस इज कॉल्ड इथाइल अल्कोहोल. याचा IUPAC नेम आहे इथेनॉल अँड दिस इज प्रायमरी अल्कोहोल. ओके. ॲसिटिक ॲसिड ऑन रिडक्शन विथ LiAlH4 टू गिव्स इथेनॉल. याच्यावरती बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. पहा याच्यामध्ये एक्झाम्पल आपण सेकंड पाहूया. पहा एक्झाम्पल सेकंड, दिस इज बॉन्ड लाईन फॉर्म्युला. ओके. पहा कोणता कंपाऊंड आहे हा, याचा IUPAC नेम करणार 2-मिथाइल प्रोपॅनोइक ॲसिड. 2-मिथाइल प्रोपॅनोइक ॲसिड. पहा आता मी तर ॲरोवरती काय लिहितोय, B2H6 लिहितोय डायबोरेन, आणि मी सेकंड लिहितोय H3O प्लस. पहा काय करणार तुम्ही, फक्त आपल्याला काय करायचं आहे, C=OOH इज कन्वर्टेड इंटू CH2OH. म्हणजे काय तयार होईल पहा, हे ॲज इट इज राहणार, फक्त इथे काय तयार होणार, CH2OH. ओके. हा CH2 आणि हा OH. समजलं सर्वांना. दिस COH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2OH. सांग याचा IUPAC नेम काय, 1 2 3. 2ला CH3, त्यामुळे काय लिहिणार 2-मिथाइल. पुढे प्रोपॅन 1OL. दिस इज IUPAC नेम. दिस इज ऑल्सो प्रायमरी अल्कोहोल. समजलं सर्वांना. काय केलं आपण ते, 2-मिथाइल प्रोपॅनोइक ॲसिड ऑन रिडक्शन विथ B2H6 टू गिव्स 2-मिथाइल प्रोपॅन 1OL. एकदम इझी आहे. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल बेन्झिन रिंग, आणि बेन्झिन रिंगला अटॅच आहे COOH ग्रुप. दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. ओके. दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. पहा ॲरोवरती काय लिहायचं आहे, रिडक्शन करण्यासाठी LiAlH4 किंवा B2H6 पण तुम्ही लिहू शकता. अँड सेकंड हायड्रोलायसिस. सांग काय तयार होईल आता, बेन्झिन रिंग, आणि बेन्झिन रिंगला अटॅच काय होणार आहे, CH2OH. दिस इज कॉल्ड बेन्झिल अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल हा. OH ग्रुप इज अटॅच टू 1 डिग्री कार्बन टर्म. दिस इज कॉल्ड बेन्झाइल अल्कोहोल. याचं जे कॉमन नेम आहे ते कॉमन नेम काय आहे, बेन्झाइल अल्कोहोल. IUPAC नेम लिहिता येईल तुम्हाला, तर IUPAC नेम तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहितं. समजलं सर्वांना. फक्त आपण काय केलं आहे, COOH जो ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन फक्त आपण CH2OH मध्ये केलं आहे. बस एवढंच फक्त आपल्याला करायचं आहे. नोट करा. आहे रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप. याच्यामध्ये सेकंड रिएक्शन आहे डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे, डिकार्बोक्सिलेशन. व्हॉट इज मीन बाय डिकार्बोक्सिलेशन, तर एकदम इझी आहे. डिकार्बोक्सिलेशनची फर्स्ट आपण डेफिनेशन लिहूया. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय, पहा हे DE म्हणजेच काय असतं, रिमूव्हल ऑफ CO2. रिमूव्हल ऑफ CO2 इज कॉल्ड डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय, ज्या रिएक्शनमध्ये CO2 रिमूव्ह केला जातो त्या रिएक्शनला डिकार्बोक्सिलेशन असं म्हणतात. ओके. पहा आपल्याला काय करायचं आहे, कार्बोक्सिलिक ॲसिडमधून आपल्याला काय करायचं आहे, CO2 रिमूव्ह करायचा आहे. कार्बोक्सिलिक ॲसिड आपण जनरली कसं लिहितो, RC=OOH. दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके. दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड. ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडची मी फर्स्ट रिएक्शन करतो आहे सोडियम मेटलसोबत. सोडियम किंवा आपण इथं यूज करू शकतो NaOH. काय तयार होईल सांगा, लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं रिएक्शन विथ मेटल्स, रिएक्शन विथ अल्कली. आठवत आहे, रिएक्शन विथ मेटल्स, आणि सेकंड आपण पाहिलं होतं रिएक्शन विथ अल्कली. म्हणजे आपण सेकंड रिएक्शन पाहिलं होतं. पहा रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड. याच्यामध्ये आपण पाहिलं होतं, आपण सोडियम मेटलसोबत पोटॅशियम मेटलसोबत रिएक्शन केले होते. त्यानंतर NaOH, KOH, NaHCO3, Na2CO3 सोबत रिएक्शन केली होती. मला कंपाऊंड कोणता मिळेल ते सांगा. काय होणार, हा H रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी सोडियम फक्त अटॅच होणार. बस एवढंच फक्त आपल्याला करायचं आहे. रिएक्शन होती कशी, हा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार, H2 रिमूव्ह होणार. इथं शिल्लक राहिला हा Na हा ओला अटॅच होणार. किंवा जर तुम्ही सोडियम मेटलसोबत रिएक्शन केले तर हे आपण किती घेतो, 2 मॉलिक्यूल घेतो, 2 सोडियम घेतो, हा H2 रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी सोडियम अटॅच होतो. ओके. तेच फक्त आपल्याला करायचं आहे. पहा RC=OONA. हा H काढायचा आणि त्या ठिकाणी हा Na लिहायचा आहे, O- Na+, अँड दिस इज कॉल्ड सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. काय तयार झाला, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. नंतर याला काय करायचं, याला हीट करायचं सोडा लाईमसोबत. आता सोडा लाईम म्हणजे काय,
तर सोडा लाईम म्हणजे NaOH आणि CaO यांचं मिक्सचर. CaO म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड. ह्या दोन्हीचं मिक्सचर म्हणजे काय असतं? सोडा लाईम. ओके, ह्या दोन्हीचं मिक्सचर म्हणजे काय? सोडा लाईम. याच्यासोबत काय करायचं? हीट करायचं. आता हीट केल्यामुळे काय होणार पहा, नीट लक्षात. हीट केल्यामुळे हा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडमधला हा पार्ट घ्यायचा. कोणता? C डबल बॉन्ड O Na+, आणि ह्या सोडा लाईममधला काय घ्यायचा? हा ONA घ्यायचा. आणि याला बॉक्स जर तुम्ही केला तर या बॉक्समध्ये तुम्हाला एक कंपाऊंड दिसेल. सांग कोणता कंपाऊंड आहे हा? पहा, 2 सोडियम आहेत म्हणजे आपण इथे लिहूया Na2. समजतंय सर्वांना? Na2 एक कार्बन आहे आणि 3 ऑक्सिजन आहेत म्हणजेच Na2CO3 तयार झाला. Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट तयार झाला. शिल्लक काय राहिले तर R आणि इथे काय H. ह्या आरला काय अटॅच करायचं? पुढे H अटॅच करायचं आणि दिस इज कॉल्ड हायड्रोकार्बन. दिस इज कॉल्ड हायड्रोकार्बन. पहा, हायड्रोकार्बन मोस्टली कोणतं तयार होतो? अल्केन. पण हायड्रोकार्बन लक्षात ठेवा तुम्ही. काय तयार होतो? हायड्रोकार्बन तयार होतो. एकदम इझी आहे. कार्बोक्सिलिक ॲसिड ऑन रिएक्शन विथ सोडियम और NaOH to give first sodium salt of carboxylic acid which on heating with soda lime to gives hydrocarbon. This reaction is known as decarboxylation. आता इथे CO2 कसा रिमूव्ह झाला सांगा बरं? CO2 कसा रिमूव्ह झाला? हां, हा आहे आपला कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, C डबल बॉन्ड OO हा आपला CO2. हां, इथे आहे हा CO2. हा CO2 काय झाला सांगा? ह्या Na2CO3 मध्ये रिमूव्ह झाला. CO2 रिमूव्ह झाला अँड देअरफॉर दिस रिएक्शन इज नोन ॲज डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. त्यानंतर नीटमध्ये आणि जेमध्ये एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. जर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये N एवढे कार्बोनेटम असतील, किती? N एवढे कार्बोनेटम असतील. समजते सर्वांना? N एवढे कार्बोनेटम असतील तर सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये किती कार्बोनेटम असतील? N एवढेच कार्बोनेटम असतील. याच्यापासून आपल्याला जो हायड्रोकार्बन मिळाला त्या हायड्रोकार्बनमध्ये आपल्याला किती कार्बोनेटम मिळतील? तर N-1 कार्बोनेटम मिळतील. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जेवढ्या कार्बोनेटमचा तुम्ही कार्बोक्सिलिक ॲसिड घेताल त्याच्यापेक्षा एक कार्बोनेटम कमी असणारा तुम्हाला काय मिळेल? हायड्रोकार्बन मिळेल. आलं लक्षात सर्वांच्या? आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे आत्ता लिहिलेलं आपण पहा. एक्झाम्पल फर्स्ट आपण पाहूया. त्याआधी मी तुम्हाला हे सोडा लाईम म्हणजे काय ते सांगतो. सोडा लाईम. हां, सोडा लाईम म्हणजे काय? ए मिक्सचर ऑफ NaOH अँड CaO. ए मिक्सचर ऑफ NaOH अँड CaO in the ratio 3:1 respectively. This is called soda lime. समजलं? सोडा लाईम म्हणजे काय? ए मिक्सचर ऑफ NaOH अँड CaO in the ratio 3:1 respectively. दिस इज कॉल्ड सोडा लाईम. एकदम इझी आहे. पहा, आपण याच्यामध्ये एक्झाम्पल्स पाहूया. पहा, याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे. आपण घेऊया फर्स्ट ॲसिटिक ॲसिड. ओके, फर्स्ट आपण काय घेऊया? कोणता ॲसिड घेऊया? ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय? CH3C डबल बॉन्ड OOH. दिस इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड किंवा याचं IUPAC नेम काय सांगा? इथॅनॉइक ॲसिड. ओके, प्लस इथॅनॉइक ॲसिड प्लस ॲरोवरती आपण लिहा NaOH किंवा Na. काय तयार होईल? हा H रिमूव्ह करा, त्या ठिकाणी हा Na अटॅच करा. काय तयार होईल? CH3C डबल बॉन्ड ONA. सॉरी, O-Na+. दिस इज कॉल्ड Na म्हणजे काय सांगा? सोडियम. आणि हा जो पार्ट आहे तो कोणता आहे? ॲसिटेट. सोडियम ॲसिटेट. ओके, नंतर आपण याला काय करतोय? हीट करतोय. कशासोबत हीट करतोय? तर सोडा लाईमसोबत. सोडा लाईम म्हणजे काय सांगा? NaOH आणि CaO यांचं मिक्सचर. याला आपण काय करतोय? हीट करतोय. काय रिमूव्ह करायचा? तर Na2CO3 रिमूव्ह करायचा. कसा? तर सोडियम ॲसिटेटमधला हा पार्ट घ्या आणि या सोडा लाईममधला हा ONA. पहा, काय तयार होणार आहे इथे? काय रिमूव्ह झाला? हा Na2CO3 रिमूव्ह झाला. Na2CO3 रिमूव्ह झाला प्लस शिल्लक करायला पाहिजे CH3 आणि या CH3ला पुढे काय अटॅच होणार? H. म्हणजे हा CH3 आणि हा H असा कंबाईन आपण असं लिहू शकतो CH4. CH4 हा हायड्रोकार्बन तयार झाला. कोणता हायड्रोकार्बन आहे सांगा? हा अल्केन. याचं नाव काय? मिथेन. ओके, एकदम इझी आहे. इथॅनॉइक ॲसिड ऑन रिएक्शन विथ सोडियम और NaOH टू गिव्ह फर्स्ट सोडियम ॲसिटेट विच ऑन हिटिंग विथ सोडा लाईम टू गिव्ह मिथेन. एकदम इझी आहे. आता नीट लक्षात हे तुम्हाला Nचा मिनिंग समजेल.
एन म्हणजे काय तर नंबर ऑफ कार्बन ॲटम. याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत तर याच्यामध्ये कार्बन ॲटम आहेत 2. जेवढे कार्बन ॲटम कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये तेवढेच कार्बन ॲटम इथे. 1 2 किती कार्बन ॲटम आहेत 2. त्यानंतर आता इथं जो आपल्याला अल्केन मिळाला आहे, इथं जो आपल्याला हायड्रोकार्बन मिळाला आहे, त्याच्यामध्ये एक कार्बन ॲटम काय होतो कमी होतो. म्हणजे काय करायचं इथे काय यांची व्हॅल्यू 2 आहे ना, मग 2 - 1 येणार इथे. 2 - 1 म्हणजेच काय 1 कार्बन ॲटम आहे का 1 कार्बन ॲटम याच्यामध्ये. येस, समजलं सर्व नाही. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जेवढे पण कार्बन ॲटम आहेत त्याच्यापेक्षा एक कार्बन ॲटम कमी असणारा तुम्हाला काय मिळतो हायड्रोकार्बन मिळतो. एवढंच फक्त आपल्याला नीटमध्ये आणि JEE मेन्समध्ये लक्ष ठेवतं आहे. समजलं सर्वांना, नोट करा हे. सेकंड एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. दिस इज प्रोपॅनॉइक ॲसिड. प्रोपॅनॉइक ॲसिडचे फर्स्ट रिएक्शन काय केलं आहे सोडियम मेटलसोबत केलं आहे आणि नंतर सोडा लाईमसोबत केले. कोणता कंपाऊंड तयार होईल इथे आपल्याला, कोणता कंपाऊंड तयार होईल लिहिलं सर्वांनी. CH3 सिंगल बॉन्ड CH3 हा कंपाऊंड तयार होईल अँड दिस इज कॉल्ड इथेन. समजलं सर्वांना हे. प्रोपॅनॉइक ॲसिडमध्ये कार्बन ॲटम किती आहेत 3 कार्बन ॲटम आहेत. याच्यापासून जो आपल्याला अल्केन मिळाला, जो हायड्रोकार्बन मिळाला, त्याच्यामध्ये एक कार्बन ॲटम कमी मिळाला आपल्याला. ओके, इथेन. समजलं सर्वांना, नोट करा हे. कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये आज आपण कोणकोणते पॉईंट पाहिले. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लेवेज ऑफ COH बॉन्ड याच्यामधले आपण 2 रिएक्शन्स पाहिल्या. फॉर्मेशन ऑफ अनहायड्रेट अँड रिएक्शन विथ अमोनिया. त्यानंतर आपण न्यू पॉईंट पाहिला रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप. याच्यामध्ये पण आपण 2 रिएक्शन पाहिलेत. फर्स्ट रिएक्शन रिडक्शन अँड सेकंड रिएक्शन डिकार्बोक्सिलेशन. तर याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. याच्यामध्ये 3-4 रिएक्शन्स कंबाईन केलेले आहेत. ओके, तर राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.